नमस्कार, मी श्रद्धा शिर्के. मराठी लोकवार्ता या आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. कर्तव्यदक्ष असणाऱ्या डॉक्टर प्रसाद ढेबे या पोलीस अधिकाऱ्यांची बदली झाली आहे. नागरिकांनी डॉक्टर ढेबेंना प्रेमाने निरोप दिलाय. याचाच आढावा घेतलाय बोर्ली पंजातन येथील आमच्या प्रतिनिधींनी. बोर्ली पंजातन येथील दिघी सागरी पोलीस ठाण्यामध्ये डॉक्टर ढेबे हे गेले वर्षभर कार्यरत होते. त्यांनी आपल्या शासकीय कामात विशेष ठसा उमटवला होता. त्यांची काम करण्याची पद्धत इतरांपेक्षा काहीशी वेगळी होती. दिघी सागरी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी डॉक्टर प्रसाद ढेबे यांची लोकसभा निवडणूक 2024 या अनुषंगाने प्रशासकीय कारणास्तव दिघी सागरी पोलीस ठाणे ते पोलीस अधीक्षक रायगड अलिबाग येथील जिल्हा विशेष शाखा येथे बदली झाली आहे. यावेळी दिघी सागरी पोलीस ठाणे हद्दीतील पत्रकार बंधू, पोलीस पाटील, प्रतिष्ठित नागरिक, सरपंच, सदस्य, महिला दक्षता कमिटी सदस्य, सर्व समाज अध्यक्ष तसेच सर्व पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी मान्यवरांनी डॉक्टर ढेबे यांना शुभेच्छा देताना आपल्या भाषणातून त्यांच्यामध्ये असणाऱ्या कर्तव्य आणि कर्तृत्वाच्या स्मृती जागृत केल्या. आता पाहूया डॉक्टर ढेबेंना नागरिकांनी दिलेला प्रेमाचा निरोप आणि शुभेच्छा. मी अनुभवलं होतं. त्यामुळे तुमची ह्या 8 ते 10 महिन्यात सगळ्यांनी फारच तुमच्या केलेल्या कामाची पावती दिली, म्हणजे स्तुती केली. तुम्ही जे केलं ते त्यांच्या पोटातून ओठावर आलं आणि त्यांची पण तीच इच्छा होती की साहेबांनी लवकर जाऊ नये. नाईलाज आहे, पती हा एक ठरलेला काळ असतं प्रत्येकाच्या आयुष्यात. साहेबांची माझी तशी आम्ही शेजार असल्यामुळे चांगली मैत्री होती, एकमेकाला सहकार्य होतं. आणि की आपल्या परिसरातील जेवढी पण लोक होती त्यांनी त्यांच्याबद्दल असलेलं प्रेम आणि पोलीस स्टेशनकडनं त्यांना मिळालं प्रेम याची एक पोचपावती त्यांना दिली आणि त्यांनी काही अपेक्षा सुद्धा व्यक्त केल्या होत्या. मला तुम्ही 2022च्या फेब्रुवारीमध्ये ज्यावेळेला तिथून निघालो मी आज तारीख त्या पोलिसांवर गेलेलो नाही. तिथून बोलावणं खूप झालं, पण हा सगळा जो व्याप आहे हा सोडून जाणं शक्य झालं नाही. माझ्या घरी सुद्धा मला तुम्ही 3 वेळा गेलाय वर्षभर, आम्ही जिथं माझं घर आहे बाहेर. तर ह्या सगळ्या गोष्टी ऍडजस्ट होत नाही. त्यावेळेला आपण एक प्रभारी पद म्हणून बघतो, त्या प्रभारी म्हणून एक काम करतो, त्यावेळेला जबाबदारी आणि आपलं समाजाप्रती असलेलं उत्तरदायित्व या 2 गोष्टी मध्ये आपण एवढं अडकतो की बाकी सगळ्या गोष्टी गौण होतात. म्हणजे आपलं पर्सनल स्वार्थ असेल किंवा आपलं फॅमिली लाईफ असेल. आजही माझी पत्नी आहे, तिचं एकच म्हणणं असतं की मुंबईमध्ये असताना मला थोडा तरी वेळ देत होता, तिथं आल्यापासून मला सुट्टी देत नाही, कुठंच घेऊन जातो. मुंबईमध्ये असताना असं असायचं की एखादा महिना असा राहायचा की त्यावेळेला आम्ही पुढे फिरायला नाही जायचो. इथं आल्यापासून मला वाटतं वर्षभरात फक्त एकदा 2 दिवसासाठी गेलो, बाकी सुट्टी तर विकल्यावर पण शक्य होत नाही. हा एक कामाचा एजंड आहे, ते कामाचा आपल्याला असलेलं स्वरूप आहे, चांगली आहे. त्यामुळे मेन जबाबदारी आहे ही पूर्ण असलेला आपला एक 26 किलोमीटरचा समुद्र किनारा आणि त्याची सुरक्षा. म्हणजे इथून होणारं जे पण काही इलिसिट ऍक्टिव्हिटीज असतील त्यांच्यावर मेन अंकुश ठेवणं या पोलिसांचा मेन उद्देश आहे. हे करण्यासाठी बघितलं की तिथली पण काही 16 गावं होती, त्या गावामध्ये समन्वय ठेवण्याचा खूप प्रयत्न केला. सागर सुरक्षा दल असेल, प्रत्येक गावचे पोलीस पाटील असतील, तरी काही नागरिक आहेत जसे की वाघे आहेत, अध्यक्ष आपल्या समाजाचे, या सर्वांचं एवढं चांगलं सहकार्य मिळालं की आपल्याकडून एखादा शब्द जावा आणि त्या गावातून मला तरी नकार मिळाला असेल तरी चालतं. त्या दिवशीचा परवाचाच एक इन्सिडेंट असा झाला की मोठीचा आम्हाला कॉल आला, कोण आले आणि ती साहेब आपल्या परिसरात नाहीये. 2 वेळा असं झालं, म्हणजे 2 वेळा हदगावाला कोण आले होते. आमच्या पोलीस पाटील मॅडमने मला फोन करून सांगितलं होतं. त्या दिवशी असं होतं की मी जागेवर नव्हतो, मी बाहेर होतो. अध्यक्षाला फोन केला, म्हटलं तिथं चालत जाणं शक्य नाही, तर आपली कुठली एक बोट अरेंज करा रात्री, आणि मला 8 वाजले असेल. वेळेचा ही विलंब न करता तात्काळ बोट गावात स्वतः